आणि मका वचन दे, तू तुझा बॅडमिंटन खेळण्याचं स्वप्न पूर्ण करशील. निशी, आजपर्यंत तू खेळताना संध्याची आठवण म्हणून मी बघत इलाय. कायम तुझा कौतुक वाटायचं, पण या सगळ्यात तुझा स्वप्न मी विसरूनच गेले होते. आज ओवीमुळे ते लक्षात येईल. आणि आता तू त्या स्वप्न पूर्ण करशील निशी. तू खेळ निशी, मी असे तुझ्या सोबत. पण असं नाही अनिशी, माझ्या लेकीक तडजोडी करूची गरज नाही. तुका जा वाटता ता तू कर, तुका जा आवडता ता तुका करूक मिळूक वया. त्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहणं सुद्धा एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे निशी. कर्तव्य पार पाडण्यात उशीर झालो, पण वेळ गेलेली नाही. माझी लेक खेळणार. तू खेळ निशी, खेळ तू. पण दादा, ह्यांका सांगूची जबाबदारी माझी. पण तू एखादी मोठी स्पर्धा जिंकलस ना की आपण घरात सांगू सगळ्यांका. पण अनिशी, तोपर्यंत ह्यांच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने तू तुझा सराव सुरू ठेव. कळतं ना? आई, या सगळ्याची खरंच गरज नाहीये. मी खुश आहे. खरंच नाही कशी निशी? खुश आहेस तू? अगं मग या रॅकेट तुझ्या हातात दिल्यावर तुझ्या डोळ्यात चमक कशी गेली? निशी, ही चमक तुझ्या डोळ्यात माग कायम बघूची. निशी, आज जर मी तुझी आई म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलंय ना, तरच कदाचित कोणाच्या तरी आईची जागा घेऊ शकेल. I really appreciated what you did for निशी. मला खूप भारी वाटलं तू निशीच्या पाठीशी उभी राहिलीस. बट आय एम रियली सॉरी. मला तुझ्यावर चिडायला नको होतं. इनफॅक्ट मला तुझ्यावर राग आलाच नव्हता. भलत्याचा राग तुझ्यावर निघाला. सॉरी. नाही, अगं ठीक आहे, असू दे ओवी. खरं तर मी तुझे आभार मानायला हवे. तुझ्यामुळे मला निशीच्या डोळ्यातला खरा आनंद दिसला आज. श्रीनू, एक्सक्यूज मी. खरंच सॉरी. मला जायचंय. पण मला माफी मागायची आहे तुझी. मला कळलंय की तो स्पीकर तुला तुझ्या आईने दिला होता. हे बघ,
मला तुझ्याशी काहीही बोलायची इच्छा नाही आता. प्लीज मला जाऊ दे. मला कळतंय की जे काय झालं त्याचा तुला खूप त्रास झाला असेल. आता जास्त त्रास होतो. हा मग तू चिड ना माझ्यावर, तू बोल, मला काहीतरी ओरड माझ्यावर, बरं वाटेल तुला. बघ श्रीनिवास, मला सीन क्रिएट करायची अजिबात इच्छा नाहीये. प्लीज माझ्या नजरेसमोरून हाल तू. ओवी, अगं तू काय म्हणतोय ते एकदा ऐकून तर घे. हे बघ, तुला जसा राग आलाय ना तसंच मला सुद्धा गिल्ट आलंय का मी जे काय वागलं त्याचा. आणि जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत ते गिल्ट नाही जाणार. अगं मी तुला माफ करून तुझं गिल्ट जाईल रे, पण माझ्या त्रासाचं काय? म्हणूनच सांगतो ना, तू ओरड माझ्यावर, चिड माझ्यावर, वाटलंस तू शिक्षा दे मला, पण मनात असं ठेवू नको. मनात गोष्टी ठेवल्या ना तर त्या तशाच राहतात आणि त्या वाढत जातात. तू बोल ना काहीतरी, प्लीज प्लीज बोल ना ग काहीतरी. मी तुला सांगितलेलं कळत नाही का एकदा? ऑफकोर्स तुला काहीच कळत नाही. मला कधी कधी डाऊट येतो तुला स्वतःची अक्कल आहे की नाही. दादा मामांनी सांगितलं स्पीकर आणि तू आणलास. पण दादा मामाच मला म्हणाला मी. हो ऑफकोर्स, दादा मामा बोलले आगीत उडी मार तर श्रीनिवास आगीत उडी मारणार, हो ना? आणि तुला स्वतःच्या विचाराने काही करताच येत नाही ना, सतत त्यांच्या मागे पुढे करत असतोस. तुला वेळ मारून नेता आली असती श्रीनिवास, लगेच स्पीकर आणून द्यायची गरज नव्हती. पण नाही, ते म्हणाले आणि तू आणलास. तू कोण आहेस रे? तुझ्या दादा मामाचा नोकर आहेस का? या पोरीची बाजू घेतस? या पोरीत काय चेटूक केलात काय तुझ्यावर? आणि माका चुकीचा ठरवून ह्या पोरीची बाजू घेण्यासाठी तुम्ही दोघं पुढे येलास? बघा, माझी बाजू घेऊन बोलायची कोणाला गरज नाहीये. मी माझं बोलू शकते. घबरा बाळा. असं कसं? त्यांनी अर्धवट ऐकलंय. त्यांना कळलं पाहिजे ना त्यांचा गैरसमज झालाय. हे बघा, मी तुमच्या मुलावर चिडले कारण त्याने का चिडलास माझ्या पोरावर? काय केलं त्याने? गोवा, लहानपणापासून बघताच ना ते का? हा, सगळ्यांच्या मदतीत धावून जाता. तुझ्या डोळ्यात पाणी येईल तर त्याचे डोळे पाण्याने भरतात. सगळ्यांची मदत जपता. इतकंच कशात? दादाचा शब्द पाळूचो म्हणून न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पण भोगली त्याने. माझो श्रीनू करतच ना उमा. मग याने काय अशी चूक केली तर या परका पोर माझ्या श्रीनू नोकर बनता? आई ऐक ना, विषय एवढा मोठा नाहीये, तू शांत हो आधी. आई शांत कर. या सगळ्या कुणासाठी करताय मी? तुझ्यासाठी करताय ना? कुणी काही बोलत आणि बाकीचे सहन करते, पण मी कसा सहन करू? आया ना मी, काय कशी सहन करेन? एक वेळ तू का चला ह्या सगळ्या ऐकणं, पण मी नाही ऐकू शकत. मग नाही सहन होत. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या घरात माझ्या लेकाक अशी वागणूक मिळता, एका नोकर बनवला जाता, त्या घरात माझा नाईलाज असलो ना तरी नाही राहू शकत मी. पहा सारं काही तिच्यासाठी चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.